पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय। केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही। जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे। त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाहीये। बघितला व्हिडिओ? विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाहीये। बनवणं बंद ऑनलाईन करा। बुकिंग होतंय लोकांना। फडणवीस चुतिया बनवणं बंद करा जनतेला। तुम्ही म्हणून राहिला लाईन लावू नका, ओटीपी येते, तर हा सर्वसामान्य शेतकरी बघा काय म्हणतो। रजिस्ट्रेशन करता ओटीपी येते काय? लगेच ओटीपी येत नाही। आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते ओटीपी लगेच येते। याच्या साधारण घरचेच लोक लाईनीत आहे। हा हा, बघितला जाता, बघितलं ना? नाही 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 नाही, हे चुतिया बनवण्याचं काम चालू आहे। स्टॉक फुल आहे, लाईन लावायची गरज नाही, ओटीपी लवकर येतो। ओटीपी ते 3-4 दिवसांनी येतो। फडणवीस साहेब हात जोडून विनंती करतो, तुम्ही गॅस पुरवठा हा योग्यतेने पुरवा आणि लाईना हा अशा लागत नाही आहे। सकाळी 8 वाजता येऊन राहिला व्यक्ती लाईन लावासाठी, त्याला गॅस सिलेंडर ते रात्रीचे 7 ते 8 वाजेपर्यंत भेटून राहिला। उपाशी तापाशी येऊन राहिले ते लोक। आणि असं नाही, ही तकलीफ म्हटलं सगळ्या जनतेलाच आहे, पण कुठल्या जनतेला आहे? सर्वसामान्य जनतेला। इथं कुठल्याही लाईनीमध्ये कलेक्टरचा पोरगा दिसत नाही आहे, व्यापाराचा पोरगा दिसत नाही आहे, गव्हर्नमेंट सरकारचा पोरगा दिसत नाही आहे। सगळे सर्वसामान्य शेतकरी आहे।